जय हिंद मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि लाडके युट्यूब चॅनल एक्झाम विथवर. आजचा आपला बालविकास आणि अध्यापन शास्त्र या विषयावरचा हा दुसरा व्हिडिओ आहे. आपण काय करणार आहोत, एक दिवस 5 सब्जेक्ट CDP, गणित, पर्यावरण, मराठी आणि हिंदी या 5 विषयांचे पॅडागॉजीचे 5 व्हिडिओज एका दिवशी आणि दुसऱ्या दिवशी बाकीचे जे 5 पॅराग्राफ वगैरे तुमचे उतारे, कविता, हिंदीमधील गद्यपद्य विभाग, गणितामधील जे सम्स असतात तुमचे ते, त्याच्यानंतर बालविकास व अध्यापन शास्त्रामधील उर्वरित 15 प्रश्न आणि पर्यावरणातील जे जनरल जीकेचे जे 15 प्रश्न असतात याचे 5 व्हिडिओ दुसऱ्या दिवशी आपण अपलोड करू. तर आजचा पहिल्या दिवशीचे हे 5 व्हिडिओंपैकी पहिला व्हिडिओ बालविकास व अध्यापन शास्त्राचे CDPचे पहिले 15 प्रश्न आपण घेऊया. तुम्ही कोणतेही बुक पुस्तक न वाचता, कोणतेही मोठी मॅरेथॉन व्हिडिओ न बघता जर हे एवढे व्हिडिओ हे प्रिव्हियस इयरचे जरी समजून घेतले तरी सेम पॅटर्न येतो. एवढ्याच प्रश्नावरून तुमचं जेवढ्या परीक्षा होईपर्यंत जेवढे व्हिडिओज येणार आहेत आपले तेवढे जरी तुम्ही बघत गेले तरी तुम्ही 100 पर्यंतचा स्कोर क्लिअर करू शकता. कारण सेम प्रश्न येतात, काही नवीन नाहीये, सेम पॅटर्न असतो, सेम विचारधारा तुम्हाला विचार करावा लागतो. त्याच्यामुळे काहीच अडचण नाही आहे. फक्त विषय असेल ते हिंदी आणि मराठीमधील कन्सेप्ट सगळे तुम्हाला समजते की नाही समजते ते तर मी तुम्हाला इथं समजवण्याचा प्रयत्न तो करतोच आहे. ठीक आहे. तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही PDF प्रत्येक व्हिडिओची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होत असते. तिथून ती डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे. चला पहिला प्रश्न शुरू करूया. अनुवांशिकता और पर्यावरण की भूमिका के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है. अनुवांशिकता म्हणजे तुम्हाला माहितच आहे की वडिलोपार्जित जी आपली असते की पिढ्यानपिढ्या जी अनुवांशिकता चालू असते तर तिचा आणि पर्यावरणाच्या भूमिकेबद्दल येथे आपल्याला कोणतं पर्याय बरोबर वाटतो ते आपल्याला विचारलेले आहे. आपण बघा पहिला पर्याय वाचूया. पहिला पर्याय काय म्हणतोय कि विकास के कुछ पहलू अनुवांशिकता और कुछ अन्य पर्यावरण से अधिक प्रभावित होते हैं. ठीक है, पहिला वाचला आपण. दूसरा वाचूया. सीखने और प्रदर्शन करने की एक बच्चे की क्षमता जीनों द्वारा पूरी तरह से निर्धारित की जाती है. दूसरा पण ठीक है. तीसरा, अच्छी देखभाल और पौष्टिक आहार बच्चे के किसी भी जन्मजात विकार को दूर कर सकता है. चौथा है, पर्यावरण केवल बच्चे के भाषा विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाता है. बघा, पर्यावरणाचा जो परिणाम असतो तो फक्त भाषा विकासासाठी होतो का? नाही. त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. पर्यावरणामुळे खूप साऱ्या गोष्टींमध्ये बदल घडू शकतो, जसं की तुमची हेल्थ म्हणावं किंवा तुमची इम्युनिटी पॉवर म्हणावी किंवा तुम्ही दिसता कसं आहे ते म्हणावं. कारण समजा तुम्ही आता खूप उष्ण तापमानाच्या प्रदेशामध्ये राहत असाल तर तिथं तुम्ही तुमचा कलर थोडा सावळा असेल तरच त्याच्या विरोधात जर तुम्ही एखाद्या बर्फाळ प्रदेशात राहिला असाल जिथं पर्यावरण थंड आहे तिथं तुमचं स्किनचा कलर हा थोडा चांगला असेल, म्हणजे देखणं असेल. त्याच्यामुळे पर्यावरण खूप साऱ्या गोष्टींवर परिणामकारक असतो. इथं आपल्याला फक्त भाषा विकासाचे संबंध दिले, त्याच्यामुळे हा पर्याय बिलकुल चुकीचा आहे. पुढे जाऊया. इथं म्हणते पर्याय क्रमांक 3 मध्ये की अच्छी देखभाल और पौष्टिक आहार. म्हणजे बघा, एखाद्या मुलाला जर जन्मतः जर दृष्टीचा विकार असेल समजा, तर इथं त्यांचं काय म्हणणं आहे की जर एखादा विद्यार्थी समजा एखादा कोणताही मुलं जर असेल, बाळ असेल तर त्याला कोणताही आजार असू द्या, जर त्याचं पौष्टिक आहार आणि असेल आणि त्याची चांगली देखभाल, त्याची जर चांगली आपण काळजी घेतली तर त्याचा कोणताही आजार बरा होऊ शकतो. हे होऊ शकतो का? एखादा जर दृष्टीहीन मुलगा असेल आणि आपण त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली किंवा त्याला चांगलं पौष्टिक आहार दिलं तर त्याचे डोळे त्याला दिसायला सुरू होईल का? नाही, कारण तो जन्मतःच दृष्टीहीन आहे. त्याच्यामुळे ते बरोबर होऊ शकतं का? त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 पण आपलं चुकतो. पुढे बघूया पर्याय क्रमांक 2. सीखने और प्रदर्शन करने की एक बच्चे की क्षमता जीनों द्वारा पूरी तरह से निर्धारित की जाती है. हे बघा, समजा वडिलांना काही शिकता आलं नाही तर असं होईल का की त्यांच्या मुलाला पण शिकता येणार नाही? नाही. हे तर डिपेंड आहे त्याला शिक्षा कशी दिली आणि काय त्याला मिळालं शिकायला याच्यावर डिपेंड करतं ना. त्याच्यामुळे जे जीन्स असतात आपले त्याच्यावर हे डिपेंड करेल का की वडिलांना येत नाही, वडिलांना शिकता आलं नाही म्हणून मुलाला पण शिकता येणार नाही? नाही, हे पण पर्याय चुकीचा आहे. परंतु पर्याय क्रमांक 1 हा अगदी बरोबर उत्तर पर्याय आहे. कारण इथं काय म्हणताय की विकास जो होतो म्हणजे बाळांचा जो विकास होतो त्या विकासाचे काही जे टप्पे असतात ते अनुवांशिक असतात आणि काहीतरी पर्यावरणाशी निगडीत असतात. म्हणजे अनुवांशिक म्हणजे की वडिलोपार्जित जे आपले वडिलांपासून जे चालू असलेले, समजा माझ्या वडिलांची हाईट जास्त होती त्याच्यामुळे माझी पण हाईट जास्त असेल, माझ्या मुलांची पण हाईट असेल, त्याच्यामुळे काही जे मुद्दे असतात ते अनुवांशिकतेवर आणि काही पर्यावरणावर आधारित आहेत. म्हणजे माझे वडील जर समजा दुसऱ्या प्रदेशात राहत असतील आणि त्यांचा कलर जर सावळा असेल पण या प्रदेशात आल्यावर माझा जन्म झालाय तर त्यांच्यापेक्षा माझा कलर थोडा फेरच असणार आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. मी थोडा वेळ घेतोय
तुम्हाला समजवण्यासाठी. पण बघा 15 प्रश्न आहे, 20 एक मिनिटाचा व्हिडिओ असेल, पण तुम्ही जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्त काहीही करण्याची गरज नाहीये. तुम्ही परीक्षेमध्ये खूप आरामशीर तुमचे प्रश्न टॅकल करू शकता. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 1 चं आपलं बरोबर उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. निम्नलिखित में से कौन सा कथन पियाजे के सिद्धांत के अनुसार कहा नहीं जा सकता. इथं बघा हा नाही याच्यावर खूप सारं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. इथं बघा कॅनॉट, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स कॅनॉट बी ॲट्रिब्युटेड टू पियाजेट थिअरी. म्हणजे जीन पियाजे जे होते, जे शास्त्रज्ञ होते, त्यांच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणतं जे स्टेटमेंट आहे ते सांगू शकत नाही आपण. ठीक आहे, आपल्याला असं विचारलंय. बघूया आपण स्टेटमेंट काय काय. तर पर्याय क्रमांक 1 चं स्टेटमेंट काय बघा, विकास गुणात्मक चरणों में होता है. इथं आपल्याला सांगितलं बघा, विकास जो होतो तो गुणांच्या टप्प्याटप्प्यांमध्ये होतो, असं इथं पहिला पर्याय. ठीक आहे. दुसरा पर्याय म्हणते बघा, बच्चे अपनी दुनिया के बारे में ज्ञान का निर्माण और उपयोग करते हैं. मुलं जी असतात ती आपले जे त्यांचा जो जग असतो, ठीक आहे, म्हणजे मुलांचं जग कसं असतं, बाबा खेळणं आहे, त्यांना खेळायचं वगैरे वगैरे, त्यांचं लहानपणी तेच जग असतं. तर त्याच्याच सोबतीला ते त्यांच्या ज्ञानाचं निर्माण करून उपयोग करतात. ठीक आहे. तिसरं त्यांचं म्हणणं आहे, निरंतर अभ्यास से अधिगम होत आहे. इथं म्हटलंय बघा की कंटिन्यू जर अभ्यास करत गेलो आपण त्याच्यामुळेच आपला विकास होतो. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये असं सांगितलंय. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये काय सांगितलंय, बच्चे अपने पर्यावरण पर क्रिया करते हैं. बघा आता तुम्ही इथं कन्फ्युज व्हाल. इथं आपल्याला काय विचारलंय की सिद्धांत के अनुसार कहा नाही जा सकता, म्हणजेच त्यांच्या सिद्धांतानुसार म्हटल्या जाऊ शकत नाही. तर पहिला जो मुद्दा आहे तो बिलकुल म्हटल्या जाऊ शकतो. काय म्हटलं जाऊ शकतो, कारण विकास गुणात्मकच असतो ना. विकास म्हणजे पहिले तो कमी समजेल, त्याच्यानंतर तो समजत जाईल, वाढत त्याची गुणांची क्षमता ती वाढत जाईल. त्याच्यामुळे त्याच्या टप्पे आहेत ना, त्याच्यामुळे विकास गुणात्मक चरणों में होगा. बरोबर आहे, म्हणजे हे म्हटलं जाऊ शकतं. ठीक आहे. दुसरं काय, बच्चे अपनी दुनिया के बारे में ज्ञान का निर्माण और उपयोग करते हैं. बघा मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा ते काहीतरी खेळत असतात, खेळता खेळता त्यांना ज्ञानाचं म्हणजे ज्ञान अर्जन ते करत असतात आणि त्याचा ते उपयोग पण करत असतात. समजा आता त्यांना हे माहित पडलं की बुवा या रेषेच्या पुढे जर आपण बॉल मारला तर हा 6 आहे, तर दुसऱ्या दिवशी त्याला माहित असेल की बुवा काल मी इथं बॉल मारला तर त्याच्यामुळे मला 6 रन मिळाले होते. मग दुसऱ्या दिवशी तो त्या दुसऱ्या मुलाला सांगेल की मी काल इथं बॉल मारला होता तेव्हा तुम्ही मला 6 रन दिले होते, त्याच्यामुळे आता तू मारला म्हणून मी तुला 6 रन देणार. म्हणून ते त्याचा उपयोग पुढच्या करत असतात. त्याच्यामुळे हा पर्याय पण बरोबर आहे. ठीक आहे. तिसरा जो पर्याय निरंतर अभ्यास से अधिगम होत आहे, म्हणजे इथं काय म्हटलंय की जर तुम्ही निरंतर अभ्यास प्रॅक्टिस केली तरच तुमचं अधिगम होईल. हे बरोबर आहे का? हे पर्याय बिलकुल चुकीचा आहे. हा निगेटिव्ह पर्याय, त्याच्यामुळे हा चुकीचा. कारण खूप साऱ्या दुसऱ्या गोष्टी पण आहेत की त्याच्यामुळे सुद्धा तुमचा अधिगम होऊ शकतो. आणि पर्याय क्रमांक 4 काय म्हणतोय की बच्चे अपने पर्यावरण पर क्रिया करते हैं. बघा पर्यावरण क्रिया करतात म्हणजे बघा पर्यावरण समजा पर्यावरणाशी निगडीतच मुलं ऍक्टिव्हिटी करत असतात, त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळे चुकीचं कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 3. आणि जे चुकीचं आहे जे म्हटल्या जाऊ शकत नाही तेच आपलं उत्तर असणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 3, निम्नलिखित में से कौन सी पूर्व संक्रियात्मक विचार की एक सीमा नहीं है. बघा जे टप्पे असतात, ठीक आहे, पूर्व संक्रियात्मक म्हणावं की जे पण असतात, तर त्या पूर्व संक्रियात्मक विचार मध्ये कोणती एक सीमा नाही आपल्याला हे विचारलंय. तर याचं उत्तर बघा, त्याची जी सीमा आहे, ठीक आहे, तर ज्ञान केंद्रित करणे की प्रवृत्ती आहे, अहमन्यता पण आहे, अनुत्क्रमण क्रिया पण आहे, ठीक आहे, अनुत्क्रमणीयता पण आहे. पण पर्याय क्रमांक 2 प्रतीकात्मक विचार का विकास ही त्याची एक सीमा नाही. डेव्हलपमेंट ऑफ द सिम्बॉलिक थॉट ही नाही, कारण सिम्बॉलिक थॉट जे असतात प्रतिकात्मक विचार हे पूर्व संक्रियात्मक जी आपली जी स्टेप असते त्याच्यानंतरच ते डेव्हलप होत असतात. ठीक आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4, डैश डैश के अलावा निम्नलिखित कारणों से खेल युवा बच्चों के विकास में एक महत्वपूर्ण भूमिका निभाता है. म्हणजे इथं म्हटलंय की खाली दिलेल्या मुद्द्यांपैकी या मुद्द्या वगळून सुद्धा कोणते म्हणजे
निम्नलिखित कारणों से खेल युवा के बच्चों के लिए विकास, म्हणजे जे युवा असतात त्यांच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका कोणते मुद्दे जे आहेत तर ते महत्वपूर्ण भूमिका असते त्यांची, असं आपल्याला विचारते. म्हणजे विकासासाठी युवा बच्चों के विकास, म्हणजे युवा जी मुलं असतात त्यांच्यामध्ये विकास कोणत्या याच्यामुळे होतो. तर बघा प्रश्न क्रमांक 4चं आपण उत्तर बघूया. वे अपने शरीर पर निपुणता प्राप्त करते हैं, हे चुकीचं ठरेल. यह उनकी इंद्रियों को उत्तेजित करता है, हे पण चुकीचं ठरेल. यह समय बिताने का एक सुखद तरीका है, तर बघा हा एक बरोबर मुद्दा आहे. आणि 4 मध्ये वे नए कौशल हासिल करते हैं और सीखते हैं कि उन्हें कब उपयोग किया जा सकता है, हे पण चुकीचं आहे. बघा समय बिताने का एक सुखद तरीका, बघा मुलं जेव्हा खेळ खेळतात, ठीक आहे, मुलं जेव्हा खेळ खेळतात तर एकतर त्यांचं विकास पण होतो, ठीक आहे, त्यांचा विकास पण होतो आणि वेळ वाया घालवणे म्हणजे त्यांचा टाइम पास करणे याच्यासाठी तो एक खूप म्हणजे चांगलं एक महत्वपूर्ण म्हणजे खेळ त्याच्यामध्ये भूमिका साकारत असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 4चं. प्रश्न क्रमांक 5, निम्नलिखित में से कौन सा प्रश्न बच्चों को गंभीर रूप से सोचने के लिए आमंत्रित करता है. बघा दिलेल्या 4 पर्यायांपैकी कोणता असा पर्याय आहे की बुवा तो पर्याय जर विद्यार्थ्यांसमोर आला तर तो विद्यार्थी खूप गंभीररित्या विचार करेल, ठीक आहे, आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 5चा आपण बघूया मुद्देत काय. बघा क्या आप उसका उत्तर जानते हैं. आपण जर असं विद्यार्थ्याला विचारलं की बुवा या झाडावरून सफरचंद खाली पडला तर का पडला, तर तुला याचं उत्तर माहित आहे का. तर मग त्याला जर माहित असेल की हो असं असं झालं होतं का शास्त्रज्ञांनी असं तसं, तो त्याला तेव्हा जास्त विचार करेल का नाही. तो सिंपली सांगून देईल की बुवा हा ठीक आहे मला माहिती आहे किंवा मला माहित नाही. त्याच्यामुळे हा पर्याय आपण चुकतो. सही जवाब काय, त्याला आपण असं जर विचारलं की तुला खरं उत्तर माहिती आहे का, तर तो जास्त विचार करणार आहे का, तो काय सांगेल की नाही मला माहित आहे ना तर मला माहित नाही. त्याच्यामुळे हा पण पर्याय बरोबर बसणार नाही. तिसरा काय, क्या आप इसी तरह की स्थिति के बारे में सोच सकते हैं. मग त्याला आपण जर समजा एखादी घटना दिली, एखादं उदाहरण दिलं की बुवा तुझ्या समोर जर एखादा अपघात झाला तर तू असं विचार करू शकतो का, तो म्हणेल हो मी विचार करू शकतो. त्याच्यामुळे तो काहीतरी गंभीर विचार करेल का, नाही. त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. परंतु पर्याय क्रमांक 4 मध्ये काय दिलेलं बघा, विभिन्न तरीकों से हमें इसे कैसे हल कर सकते हैं. हा आता बघा आपण जर समजा त्याला एखादा प्रश्न आहे बघा की 2 अधिक 2 बरोबर 4, ठीक आहे. आता आपण त्याला सांगितलं की मला उत्तर 4च पाहिजे, तर तू किती प्रकारे हे सॉल्व्ह करू शकतो. मग तो काय करेल, तो विचार करेल. काय विचार करेल की बुवा 1 अधिक 3 पण 4 येतात, ठीक आहे. 3 अधिक 1 पण 4 येतात, ठीक आहे. 5 वजा 1 पण 4 येतात. 6 वजा 2 पण 4 येतात. त्याच्यामुळे तो खूप साऱ्या प्रकारे हे विचार करेल आणि त्याला विचार करण्याचं जास्त म्हणजे जास्त मार्ग त्याला प्राप्त होतील की बुवा 4 उत्तर याचं पण येईल त्याचं पण येईल. मग तो हे असं पण करू शकतो 2 गुणिले 2 बरोबर पण 4 होतात. त्याच्यामुळे विचार करण्याची त्याची जी क्षमता आहे ती जास्त वाढेल आणि त्याच्यामुळे त्याला जास्त सोर्स मिळतील विचार करण्यासाठी. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मला माहिती आहे व्हिडिओ थोडा लॉंग जास्त होतोय, पण तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला तर तुमचे सारे कन्सेप्ट क्लिअर होतील. सेम असाच पेपर येत असतो, काहीही जास्त होत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज. प्रश्न क्रमांक 6, निम्नलिखित में से कौन सा विकल्प प्रगतिशील शिक्षा का सबसे अच्छा वर्णन करता है. बघा इथं विचारले आपल्याला प्रश्न क्रमांक 6 मध्ये खालीलपैकी दिलेल्या उदाहरणांपैकी कोणतं उदाहरण हे सगळ्यात जास्त म्हणजे एखाद्या वर्गाबद्दल जर आपल्याला सांगायचं की बुवा ही क्लास खूप प्रगतिशील आहे तर कोणतं आपल्याला मुद्दा म्हणजे ऑप्शन आपल्याला बरोबर ठरेल. तर बघा पर्याय क्रमांक 1 पासून जाऊया आपण. करके सीखना, परियोजना विधि, सहयोग से सीखना. हे बघा इथं सांगितलेलं करके सीखना म्हणजे करून शिका, परियोजना विधी म्हणजे एकमेकांना सहकार्य करून शिका, सहयोग से सीखना म्हणजे सर्व क्लास वगैरे मिळून तुम्ही सहयोग एकमेकांना सांगून तसं शिका, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पर्याय म्हणतो थीमॅटिक इकाईया, नियमित इकाई परीक्षण, रँकिंग वगैरे हा निगेटिव्ह मुद्दा आहे. तुम्ही रँकिंग वगैरे विद्यार्थ्यांना दिली तर काय होईल, त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होईल की माझी रँक एवढी आली तेवढी आली, ते हे चुकीचं आहे. व्यक्तिगत अधिकतम क्षमता समूह बनाना, छात्रों की लेबलिंग करना हा निगेटिव्ह मुद्दा आहे. आपण कोणत्या छात्राची लेबलिंग करू शकत नाही की बुवा तू हुशार आहे किंवा तू हुशार नाही आहे, त्याच्यामुळे लेबलिंग आपण त्यांना देऊ शकत नाही.
परियोजना विधी, क्षमता समूह बनाना, रँकिंग. क्षमता समूह बनाना पण चुकीचं आहे, परियोजना विधी तरी बरोबर आहे. क्षमता समूह बनाना म्हणजे तुम्ही जास्त स्ट्रेंथचे, तुम्ही चांगलं काम करू शकता, तुम्ही या ग्रुपमध्ये जा. रँकिंग म्हणजे तू चांगला तू वाईट, हे पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह मुद्दे याच्यात पण येतात, हे पर्याय पण चुकतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर उत्तर आहे की करके शिकणं म्हणजे करून शिका. परियोजना विधी म्हणजे तुम्ही काहीतरी प्लॅनिंग वगैरे करून करा. सहयोग से शिकणं म्हणजे याला एकमेकांना सहकार्य करून शिकायचं. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 7 आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. मला आशा आहे की तुम्हाला माझे समजवण्याचा मी जे प्रयत्न करतोय, मी समजवण्याची शैली तुम्हाला कळत असेल. काही माझ्याकडून चुकत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर आम्हाला हे कळालं नाही, ते कळालं नाही. मी ते आवर्जून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. प्रगतिशील शिक्षा के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन बताता है शिक्षा स्वयं ही जीवन है. बघा, एखादी प्रगतिशील जी कक्षा असेल की जी खूप चांगली कक्षा आहे. प्रगतिशील कक्षा म्हणजे काय तर ज्या वर्गामध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज घेतात आणि एक चांगला जो वर्ग आहे, हेल्दी वर्ग आहे, ठीक आहे, त्याला प्रगतिशील कक्षा आपण म्हणूया. तर एखाद्या प्रगतिशील कक्षामध्ये खालीलपैकी कोणतं ऑप्शन तुम्हाला असं सांगतोय की शिक्षा स्वयं ही जीवन आहे, म्हणजे शिक्षा म्हणजेच जीवन आहे, हे आपल्याला या मुद्द्यांमधून ओळखायचे आहे. तर आपण मुद्दे वाचूया. स्कूल शिक्षा को यथासंभव लंबे समय तक जारी रखना चाहिए. हे चुकीचं आहे. बघा, स्कूल ही शिक्षा आपली कधीपर्यंत असेल हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. सॉरी. स्कूलची जी शिक्षा आपल्याला हे माहित आहे, त्याच्यामुळे आपण त्याला पाहिजे तेवढं मोठं करू शकतो का नाही. आपण शिकण्यापुरतं आपलं पहिली 1 वर्षाची आपण पहिली 1 वर्षामध्ये कंप्लीट केली, दुसरी 1 वर्षाची दुसरी 1 वर्षामध्ये कंप्लीट केली. आपण नैसर्गिक वाढीनुसार आपण आपले वर्ग कंप्लीट केले. आपण पाहिजे तेवढं मोठं आपण करू शकतो का नाही. त्याच्यामुळे हा पर्याय चुकतो. दुसरं, स्कूलों की आवश्यकता नहीं है, बच्चे अपने जीवन को अनुभव से सीख सकते हैं. हे बिलकुल चुकीचं आहे. आता माझे मित्र चांगले आहेत, त्याच्यामुळे मला चांगला अनुभव येतोय, पण माझा अजून एक मित्र आहे, त्याचे मित्र चांगले नाही, त्याच्यामुळे त्याचे अनुभव चांगले येणार नाही. त्याच्यामुळे आपलं जे आजूबाजूचं पर्यावरण असतं, ते पर्यावरण कसंही असो, आपल्या आजूबाजूचे लोक कसेही असो, पण आपल्याला एक स्कूल म्हणून एक अशी जागा असते. ठीक आहे. स्कूल म्हणून आपली शाळा म्हणून अशी जागा असते की आपल्याला तिथं सर्वांना समान वस्तू, समान न्याय, समान शिक्षण मिळत असते. त्याच्यामुळे आपल्याला स्कूलची गरजच आहे. इथं पर्यायामध्ये काय म्हणतोय की स्कूलों की आवश्यकता नाही, म्हणजे शाळांची गरज नाही. त्याच्यामुळे हा पर्याय पण चुकतो. तिसरा बघूया की स्कूलों में शिक्षा सामाजिक और प्राकृतिक दुनिया को प्रतिबिंबित करे. बघा, शाळांमध्ये शिक्षा सामाजिक आणि प्राकृतिक म्हणजे शाळांमध्ये जी शिक्षा दिली जाते त्याच्यात सामाजिक आणि प्राकृतिक दोन्ही जगांना प्रतिबिंबित केलं पाहिजे. म्हणजे शाळांमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना समाजाबद्दलही सांगायला पाहिजे आणि प्रकृतीबद्दलही सांगायला पाहिजे. त्याच्यामुळे हा पर्याय बरोबर वाटतोय. तरी आपण पर्याय क्रमांक 4 वाचून घेऊया. जीवन सच्चा शिक्षक है. ठीक आहे. जीवन सच्चा शिक्षक हे बरोबर आहे, पण इथं शाळेबद्दल काही उल्लेख नाही आहे म्हणा, किंवा तुमच्या प्रगतिशील शिक्षेबद्दल काही सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 पण चुकतोय. पर्याय क्रमांक 3 हे आपलं एकदम बरोबर उत्तर असणार आहे. एज्युकेशन इन स्कूल शुड रिफ्लेक्ट द सोशल अँड नॅचरल वर्ल्ड. ठीक आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8. कोलबर्ग के सिद्धांत के योगदान के रूप में निम्नलिखित में से किसे माना जाता है. मग कोलबर्ग जे शास्त्रज्ञ होते, तर त्यांचे जे सिद्धांत होते, त्यांचे जे मत होतं, त्यांचे जे योगदान आहे त्याच्या पैकी हे खालील दिलेल्या उदाहरणांपैकी कोणतं त्याचं योगदान मानलं जातं हे आपल्याला विचारले आहे. तर प्रश्न क्रमांक 8चं आपण उत्तर बघूया. तर पर्याय क्रमांक 1 म्हणतोय, उनके सिद्धांत ने संज्ञानात्मक परिपक्वता और नैतिक परिपक्वता के बीच एक सहयोग का समर्थन किया है. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. दूसरे पण वाचूंगी. इस सिद्धांत में विस्तृत परीक्षण प्रक्रियाएं हैं. चुकीचे आहे. यह नैतिक तर्क और कार्रवाई के बीच एक स्पष्ट संबंध स्थापित करता है. हे पण चुकीचे आहे. उनका विश्वास है की बच्चे नैतिक दार्शनिक. हे पण चुकीचे आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. ठीक आहे. निकटवर्ती विकास का क्षेत्र संदर्भित करता है. बघा, निकटवर्ती जो विकास आहे तर त्याचं क्षेत्र काय कन्सिडर करतो, काय दाखवतो आपल्याला, हे आपल्याला इथं पर्यायामधून शोधायचं आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1, उस चरण को जब अधिकतम विकास संभव है. असे का निकटवर्ती विकास म्हणजे असं का की जेव्हा विकास तुमचा अधिकतम असेल असं होईल का. नाही, तर हा पर्याय चुकीचा आहे.
उस विकासात्मक चरण को जब बच्चा सीखने की पूरी जिम्मेदारी लेता है। निकटवर्ती विकास म्हणजे हे पण नाही, त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे। एक संदर्भ को जिसमें बच्चे सहयोग के सही स्तर के साथ कोई कार्य लगभग स्वयं कर सकते हैं। पर्याय क्रमांक 3 एकदम बरोबर आहे की निकटवर्ती विकास म्हणजे काय, तर जेव्हा मुलं एकमेकांना सहयोग करून आणि थोडंफार सहयोग करून आणि स्वतः सुद्धा काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात किंवा शिकतात, हे शिकायला लागतं। त्याच्यामुळे तो जो स्तर असतो, जो विकासाचा स्तर असतो, त्याला निकटवर्ती विकास म्हणतात। आणि पर्याय क्रमांक 4 आपलं चुकीचं आहे, उस सीखने के बिंदु को जब सहयोग वापस लिया जाता है, हे चुकीचं आहे। त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 9चं आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे। चला पुढे प्रश्न क्रमांक 10, एक उभयलिंगी व्यक्तित्व म्हणजेच काय, म्हणजे आपल्याला उभयलिंगी व्यक्तित्वाबद्दल आपल्याला विचारलेलं आहे की उभयलिंगी व्यक्तित्व म्हणजे काय, तर आपण पर्याय वाचूया। स्त्री लक्षणों वाले पुरुषों को संदर्भित करता है, ये पर्याय चुकीचा आहे। एक उभयलिंगी व्यक्तित्व में आमतौर पर माने गए मर्दाना और स्त्री गुणों का समायोजन होता है, हा पर्याय बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 में दृढ़ और अहंकारी होने की आदत होती है, हे पण चुकीचं आहे। समाज में प्रचलित रूढ़िवादी लिंग भूमिकाओं का पालन करता है, हे पण चुकीचं आहे। तर एक उभयलिंगी व्यक्तित्व म्हणजे काय, तर त्याच्यामुळे पुरुषाचे आणि महिलेचे दोघांचे जे गुण असतात त्यालाच उभयलिंगी व्यक्तित्व म्हणतात। ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 10चं। प्रश्न क्रमांक 11 बघूया। बच्चे डैश डैश को छोड़कर अन्य सभी के द्वारा लिंग भूमिकाएं ग्रहण करते हैं, म्हणजे इथं आपल्याला विचारलेलं आहे बघा की मुलं जी असतात, ठीक आहे, मुलं जी असतात तर ती काय करतात, खालीलपैकी जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्यांच्यापैकी एक मुद्द्याला सोडून सर्वांपासून लिंगभेद म्हणजे लिंगभेद म्हणावं किंवा लिंगासंबंधी जे असतात ज्या गोष्टी त्या ग्रहण करतात। जसं की आता मीडिया आहे, ठीक आहे, मीडियामध्ये पण मुलं मुली असं जे भेदभाव असतो म्हणावं किंवा ज्याला इक्वलायझेशन म्हणजे जे असतं की थोडं हे करणं, जेंडर इनइक्वलिटी म्हणतात त्याला, ते प्रश्न क्रमांक 11, बच्चे टिंब टिंबू को छोड़कर अन्य सभी के द्वारा लिंग भूमिकाएं ग्रहण करते हैं, म्हणजे खाली दिलेल्यापैकी मुद्द्यांपैकी मुलं जी असतात ती लिंगबद्दल म्हणजेच जेंडर बद्दल जी भूमिका असतात त्यांच्या जी माहिती असते ती ग्रहण करतात। जसं की मीडियाद्वारे सुद्धा मुलांना माहित असतं की मुलगा मुलगी कशाला म्हणतात, महिला पुरुष, हे सर्व गोष्टी मीडियाद्वारे कळते आपल्याला। ठीक आहे, समाजीकरण म्हणजे इथं पण समाजामध्ये पण आपल्याला माहित पडते की बुवा इथे एवढ्या मुली आहेत, तिथं तेवढ्या मुलं आहे, या इलेक्शनमध्ये एवढं तसं एवढं पर्सेंटेज आरक्षण वगैरे, त्याच्यामुळे समाज पण ठीक आहे। आणि ट्युशन मध्ये गेल्यावर पण तिथे मुलांना वेगळे बसवतात, मुलींना वेगळे बसवतात, त्याच्यामुळे या तिन्ही गोष्टींमध्ये कुठे ना कुठे लिंग भूमिका आहेत, म्हणजे जी ज्याला आपण जेंडर एक्विजिशन म्हणतो ते ग्रहण केल्या जाते मुलांकडनं। पण संस्कृती जी असते, संस्कृतीमध्ये असं कुठेच होत नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर आहे की बच्चे संस्कृती को छोड़कर अन्य सभी के द्वारा लिंग भूमिकाएं ग्रहण करते हैं। त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 11चं आपलं उत्तर असेल कल्चर किंवा संस्कृती। प्रश्न क्रमांक 12 देखते हैं। मानकीकृत परीक्षणों की आलोचनाओं में से एक यह है कि, म्हणजे वन ऑफ द क्रिटिक्स ऑफ स्टैंडर्डाइज्ड टेस्ट हैज बीन दैट वे मुख्य रूप से मुख्य धारा की संस्कृति का प्रतिनिधित्व करते हैं और इसलिए पक्षपाती हैं। तर बघा हाच बरे आपला बरोबर आहे की मानकीकृत परीक्षण जे असतात तर ते मुख्य रूप म्हणता मुख्यधारा आणि संस्कृती का प्रतिनिधित्व, म्हणजे त्या संस्कृतीचं आणि मुख्यधारेचं प्रतिनिधित्व करतात, त्याच्यामुळे ते आपलं बरोबर आहे। हे पर्याय क्रमांक 2 चुकीचं आहे, कारण उनकी भाषा को समझना मुश्किल असं काही असतं का, तर नाही, तर हे पण चुकीचं आहे। त्याच्यानंतर परीक्षण बडी आबादी पर लागू नाही केले जाते, हे पण चुकीचं आहे। परीक्षण मोठ्या जी लोकसंख्या असते त्याच्यावर पण आपण लागू करू शकतो। पर्याय क्रमांक 4 वे बच्चे की क्षमता की स्पष्ट तस्वीर नाही देते, हे पण चुकीचे आहे। त्याच्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 12चे। प्रश्न क्रमांक 13 बघूया। एकाधिक बुद्धिमानी का सिद्धांत कहता है कि,
म्हणजे द थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स थेज दॅट, म्हणजे जी मुलं असतात की त्यांच्यात खूप बुद्धिमत्ता आहे, तर त्यांचा सिद्धांत काय म्हणतो, तर आपण पर्यायामध्ये बघूया. तर बुद्धी तेजी से बढ़ाई जा सकती है, असं होऊ शकतं का? बुद्धी तेजीने वाढायला जाऊ शकते का? नाही. बुद्धी कई प्रकार की हो सकती है, हा पर्याय बरोबर वाटतोय. ठीक आहे, आपण याला एक सेकंड आपण याला ओके करूया. पुढे बघूया. पेपर पेन्सिल परीक्षण सहाय्यक नाही आहे, हे चुकीचं आहे. पेपर पेन्सिल परीक्षण आपण म्हणजे सहाय्यक नाहीये हे चुकीचं आहे. ते सहाय्यक असू शकतो, म्हणजे हे असं सिद्धांतामध्ये सांगितलेलं नाहीये. ठीक आहे. आणि प्रभावी अध्यापन के द्वारा बुद्धी बढ़ाई जा सकती है, बुद्धी बघा कोणाशीच वाढायला जाऊ शकत नाही. तर ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं जे पर्याय क्रमांक 13 जो प्रश्नाचा जो आहे तो पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे, की बुद्धी ही खूप साऱ्या टाईप्सची असते. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 13चं आपलं उत्तर असेल की इंटेलिजन्स कॅन बी ऑफ सेव्हरल ऑफ काइंड्स. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, शिक्षक सीखने के लिए मूल्यांकन और सीखने के मूल्यांकन दोनों का उपयोग कर सकते हैं. म्हणजे जी शिक्षक आहेत ती शिकताना आणि मूल्यांकन आणि सीखने के लिए मूल्यांकन और सीखने के मूल्यांकन, म्हणजे शिकण्यासाठी मूल्यांकन आणि शिकण्यासाठीचे मूल्यांकन जे आहेत ते दोघांचा उपयोग करू शकतात. किंवा तर आपल्याला इथं सांगायचं बघा की बच्चों को प्रगति और उपलब्धि स्तर को जानने में, बरोबर है. बच्चों की सीखने की जरूरतों को जानने में और तदनुसार शिक्षण रणनीति का चयन करने में, हे चुकीचं आहे. आवधिक अंतरालों पर बच्चे के प्रदर्शन का आकलन करने और उसके प्रदर्शन को प्रमाणित करने में, हे पण चुकीचं आहे. बच्चों की प्रगति की निगरानी करने और उनके सीखने के अंतराल को भरने के लिए उचित लक्ष्य निर्धारित करने में, हे पण चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा सतत और व्यापक मूल्यांकन से संबंधित नहीं है. नाही आहे म्हटलं बरं का, म्हणजे सतत म्हणजे जे कंटिन्युअसली आपण मूल्यांकन करतो आणि व्यापक म्हणजे थोडं अवाढव्य म्हणा किंवा थोडं व्यापलेलं, तर कोणतं संबंधित पर्याय नाही इथं आपल्याला असं विचारलेलं आहे. तर आपण बघूया. इसे भारत के शिक्षा के अधिकार अधिनियम द्वारा अनिवार्य किया गया है, तर हा संबंधित आहे. ठीक आहे. यह शिक्षण अधिगम प्रक्रिया का एक अभिन्न अंग है, हे पण बरोबर आहे. यह विभिन्न शिक्षा क्षेत्रों में बच्चों की उपलब्धि पर केंद्रित है, हे पण बरोबर आहे. यह बच्चों को धीमे, खराब या बुद्धिमान के रूप में चिन्हित करने में उपयोगी होता है, हे नाही आहे, चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला नाही म्हटलेलं आहे की कोणतं संबंधित नाही आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर लगेच उपलब्ध होऊन जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. नाही तुम्हाला लिंक सापडली तरी एक्झाम युती असं सर्च करा आपल्या टेलिग्रामवर, तुम्हाला लगेच आपला ग्रुप मिळून जाईल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.